नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या एडी कोकणकर यूट्यूब चॅनलवरती मी अवधूत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, काल रायगडला आलो होतो. दुपारी आलो रायगडला. दुपारपासून ते संध्याकाळपर्यंत रायगड फिरलो. त्यानंतर मग रात्री इथे स्टे होता आमचा. आता सकाळी पुन्हा आम्ही निघणार आहोत पालीला. अष्टविनायकपैकी एक गणपती पालीचा बल्लाळेश्वर या ठिकाणी. तिथे जाणार, तिथे दर्शन घेऊन मग आम्ही पुन्हा घरी जाणार आहोत. तर आजचा आपला असा ब्लॉग असणार आहे. तर चला तर मग पाहूया. आपण बघू शकता आम्ही ज्या ठिकाणी इथे राहिलो होतो स्टेसाठी रात्री, ह्या समोरवरती बघू शकता रायगड आहे. आणि या ठिकाणी रोपवे जातो वरती रायगडला जाण्यासाठी. सकाळचं वातावरण बघू शकता काय आहे ते रायगडचं. तर मित्रांनो, आता चहा नाश्ता झाला आहे. आता इथून निघत आहोत. आता पुढचा आमचा प्रवास आहे पालीला जायचा, तिथून मग घरी. तर आता आम्ही निघत आहोत. चला तर मग बघूया आजचा पुढचा प्रवास. मित्रांनो, बघू शकता सकाळचं रायगडवरचं वातावरण किती सुंदर आहे. ते वरती सर्व धुकं आहे. माझ्या मागे बघितलं तुम्हाला. आता आम्ही निघालो, कारण का काल आम्ही आलो होतो. काल आम्ही रायगडला जाऊन आलो. त्यानंतर दुपारी आलो. दुपारनंतर मग संध्याकाळपर्यंत फिरलो. त्यानंतर खाली येऊन मग राहिलो. त्यानंतर मग आज आता सकाळी निघालो. आता आम्ही पालीला चाललो. पालीनंतर घरी. आज रविवार आहे. रविवारमुळे बघू शकता गाड्यांची गर्दी किती आहे ती. कारण का आज शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे भरपूर लोक येतात रायगडवरती. तर मित्रांनो, सह्याद्रीच्या निसर्गरम्य घाटातून हिरवाईने नटलेल्या रस्त्यावरून आपला हा आजचा प्रवास होणार आहे. आणि शेवटी बाप्पाचं मनशांती दर्शन घेऊन आपला प्रवास संपणार आहे. तर मित्रांनो, रायगड ते पाली अंतर हे साधारणतः 45 ते 50 किलोमीटर असून रस्ते एकदम चांगले आहेत. आपल्या बाईक रायडरसाठी हा मार्ग खूपच चांगला आहे मित्रांनो. पावसाळ्यातील हिरवीगार झाडं, नागमोडी घाट रस्ते आणि थंडगार वारा या प्रवासाला आपल्याला अजूनच सुंदर बनवणार आहे. आणि प्रवासादरम्यान आपल्याला तिथं छोटी गावं, शेती आणि डोंगररांगा अगदी आपलं मन मोहून टाकतात. चला तर आजचा हा असाच प्रवास होणार आहे. चला पाहूया. नागमोडी वळणे आणि समोर जे सुंदर वातावरण दिसत होते, त्यामुळे प्रवासाला एकदम मजा येत होती. मित्रांनो, आता मध्ये थोडा वेळ थांबलोय. वातावरण दाखवतो तुम्हाला काय आहे ते. इकडचं एक नंबर वातावरण आहे. दाखवतो इथे एकदा फोटो काढण्यासाठी इथे सर्वजण थांबले आहे. वातावरण बघू शकता.
तर मित्रांनो रस्ता बघू शकता एकदम प्लेन आहे आणि रस्त्यावर एक पण खड्डा नाही, त्यामुळे प्रवास करायला एकदम भारी मजा येते. तुम्ही जर कधी जात असाल तर या मार्गे नक्कीच जा, रस्ता एकदम चांगला आहे. मित्रांनो आता आम्ही आलो आहोत बल्लाळेश्वर देवस्थान पालखी येथे झालो आधी दर्शनासाठी. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत पाली येथील श्री बल्लाळेश्वर गणपती मंदिरात. अष्टविनायकांपैकी हे एकमेव मंदिर आहे जिथे गणपतीला भक्ताच्या नावाने बल्लाळेश्वर म्हणून ओळखले जाते. कथेनुसार बल्ला नावाच्या लहान मुलाची गणपतीवर अतुल भक्ती पाहून बाप्पा स्वतः प्रकट झाले आणि त्यांनी त्यांच्या नावाने येथे कायमस्वरूपी वास्तव केले. मंदिराची वास्तुरचना अत्यंत सुंदर असून सकाळच्या सूर्यकिरणांचा प्रकाश थेट गणपतीच्या मूर्तीवर पडेल अशी रचना करण्यात आली आहे. त्यानंतर बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही थोडा वेळ बाहेर बसलो. तर मित्रांनो दररोज दुपारी भाविकांना स्वादिष्ट व सात्विक महाप्रसादाचे भोजन दिले जाते. आम्ही तेथील दुपारी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.